7 चेंजेस मधले जवळपास 2 क्वेश्चन हे कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे जे की मिनिमम एलिमिनेशन वाली मेथड होती हम्म. ती ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी रॉंग केलेली आहे एमपीएससी ने. इथून पुढे जर समजा यांना 500 पोरं भेटली तर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन सचिन पवार. 2024 ची एसटीआय ची बॅच म्हणून एसटीआय म्हणून सिलेक्शन झालेलं आहे माझं. आणि मी फॉरेस्टचं गेल्या वर्षी मुलाखत पण दिलेली आहे. आणि आपण इथं कट ऑफ किती लागेल ह्याबद्दल डिस्कशन करत आहे. तर पहिलं सांगायचं म्हणजे की कट ऑफ असं कोण प्रेडिक्ट करू शकत नाहीत की एवढाच लागेल तेवढाच लागेल. डिपेंड असते की कशा कशावरती कट ऑफ असतो. यंदा फॉर्म पण कमी आलेत. 1,75,000 फॉर्म आलेत. गेल्या वर्षी तो आकडा 3 लाख होता. तरीही जी एमपीएससी ची कोअर असतात ती बदलत नाहीत. सध्या 149 जागा आहेत आपल्या सिव्हिल सर्व्हिसला. आणखीन 144 जागा आहेत फॉरेस्टला. फरक हा आहे की आपल्या फॉरेस्टच्या जागा 144 पैकी 49 या जागा ह्या ओपन बॉयजसाठी आहेत, म्हणजे त्या सर्वांसाठी आहेत. प्लस आपल्या ज्या सिव्हिल सर्व्हिस मधल्या जागा आहेत त्या फक्त 12 ते 13, मला माहिती नाही पण तुम्ही कन्फर्म करा, 12 ते 13 जागा या आपल्या ओपन साठी आहेत. सो साहजिकच त्या 12 ते 13 जागेच्या प्रमाणात जर रेशो घ्यायचा झाला तर तो जास्तच लागू शकतो. कटाप हा दरवर्षी मुलं किती बसलेत, त्याची डिफिकल्टी लेवल किती आहे, प्रश्न किती कॅन्सल झालेत, किंवा किती मुलांनी अटेंड केले, कमी जास्त किती झाले, ह्याच्या सगळा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असते. आपण एक ढोबळ मानानं देणार आहे की तो कटाप वाढेल कमी होईल, याच्यानुसार तुम्ही अभ्यासाला चालू करा. मला असं वाटतं की येत्या 10 दिवसात किंवा 15 दिवसात आपलं निकाल लागून जाईल. सो तुम्हाला आतापासून ते माइंड प्रिपरेशन करायला बरं पडेल. आणि जे कोणी प्रिपरेशन चालू केलं असेल ते अजून एक्सलरेट करू शकतो. तर पुढचा कटाप माझे मित्र महेंद्र सर सांगतील. माझं नाव महेंद्र पिक्कड. मी सध्या पुण्यामध्ये फॉरेस्ट्रीची बॅच घेत आहे 2025 साठी. आणि ऑलरेडी आम्ही 2024 ची बॅच घेतलेली आहे. तर आमच्या बॅचचा हा श्रीजित पाटील हे टॉपर्स होते, महाराष्ट्र रँक 1 होते. तर आता यावेळेस आम्ही 2025 साठी फुल फ्लेज बॅच लॉन्च केलेली आहे. आणि त्यासाठी खूप साऱ्या मुलांचे मला फोन येत आहेत की सर ऍक्च्युअली खूप सारे चेंजेस झालेले आहेत, तर थोडीशी गडबडी झालेली आहे, मार्क्स मध्ये खाली वरती झालेले आहेत मार्क्स. तर त्यासाठी मी थोडंसं एक एक्सपर्ट म्हणून सचिन पवार सरांना इथं बोलवलंय. त्यांना खूप ज्यादा अनुभव आहे. मला फॉरेस्ट आणि युपीएससी बद्दलचा अनुभव आहे. मी युपीएससीच्या 6 महिने दिलेले आहेत आणि युपीएससीचे 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्याच्यामध्ये माझे 2 IFS चे इंटरव्ह्यू आहेत. तर मला थोडंसं मेन्सची ज्यादा आयडिया आहे रादर दॅन की एमपीएससीच्या प्रिलिम पेक्षा मला युपीएससीच्या प्रिलिमची ज्यादा आयडिया आहे. तर त्यामुळे मी सचिन पवार सरांना आपल्यासोबत कट ऑफ डिस्कस करण्यासाठी बोलवले आहे. तर आपण वन बाय वन बघू की किती चेंजेस झालेले आहेत आणि त्या कट ऑफ वरती कसा इम्पॅक्ट करू शकता. आणि फॉरेस्टचा एक थोडंसं आपलं एक रेंज तरी आयडिया येईल. ज्या रेंज मध्ये मुलं आहेत त्यांना एक कन्फर्मेशन यावा, किंवा त्या रेंजच्या वरती ज्यांचे मार्क्स आहेत त्यांना तरी कन्फर्मेशन यावं. आता खूप टाइम कमी राहिलेला आहे, 4 महिने म्हणजे खूप कमी टाइम आहे 2 ऑप्शनल करण्यासाठी. तर त्याच्यासाठी एक आयडिया येण्यासाठी आता कंबाईनचा पेपर झाल्यानंतर आपण सर्वजण तयारीला लागणार आहोत. थोडीशी क्लॅरिटी असण्यासाठी एक 10 दिवस लागू शकतात आपल्याला रिझल्ट यायला. तर त्याच्या अगोदर आपल्याला एक सुरुवात करण्यासाठी एक आयडिया यावी, त्यासाठी आम्ही डिस्कस करतो. आम्ही काय एक्झॅक्ट कट ऑफ प्रिडिक्ट करत नाहीयेत, फक्त आम्ही रेंज प्रिडिक्ट करणार आहोत, जेणेकरून की मुलांना एक थोडीशी आयडिया यावी आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करण्यासाठी. तर आपण बघू की किती चेंजेस झालेले आहेत आणि सर आपल्यासोबत डिटेलमध्ये डिस्कस करतील. पेन देतो मी सर तुम्हाला, साईडला लिहू शकता किती चेंजेस वगैरे झालेले आहेत ते एकदा सांगा. टोटल चेंजेस झालेले आहेत 7. आणि 7 चेंजेस मधले जवळपास 2 क्वेश्चन हे कॅन्सल झालेले आहेत. आणि टोटली 5 क्वेश्चनचे आन्सर्स चेंज झालेले आहेत. तर हा खूप इम्पॅक्ट पडू शकतो, कारण की आपली कट ऑफ पॉईंट 25-25 न ठरवली जातात. तर हा जे 7 प्रश्न म्हणजे जवळपास असं पकडा की 7 दुनी 14 प्रश्न. आणि 14 प्रश्न आणि समजा हे कॅन्सल वगैरे झाले असले तर जवळपास 1.5 म्हणजे जवळपास हे 3 म्हणजे 17 प्रश्न 17 मार्काचं वरती खाली होऊ शकते. म्हणजे
ऑलमोस्ट रेंज 17 मार्काचे आहेत, त्याच्यामध्ये हा. कुठं पण व्हेरिएशन हा. होऊ शकतं खाली. 17 मार्क म्हणजे ज्या विद्यार्थ्याला समजा 120 पडले असतील तर तो 137 वरती पण पोहोचू शकतो. येस, आणि जो 120 120 वाला आहे तो खाली पण येऊ शकतो. 103 पर्यंत हा, खाली येऊ 103 पर्यंत खाली शकतो. सो शकतं. हे जास्त आहे. आता माझ्या मताप्रमाणे पहिल्या आन्सर कीनं बऱ्याच जणांची क्वेश्चन त्यांनी मारली होती ती बरोबर दिली बरोबर. होती तिथं. हा. पण सेकंड आन्सर कीनं कमी झालेले आहे. कमी झालेलं. असे खूप कमी कॅन्डिडेट आहेत की ज्यांचे मार्क वाढलेले आहेत. म्हणजे स्टॅटिस्टिक्स जर सांगायचं झालं तर 75% मुलांचे मार्क्स कमी झालेले आहेत आणि 25% मुलांचे मार्क्स वाढलेले आहेत. आणि ते Almost, 75 मध्ये ज्या मुलांचे मार्क्स जास्त होते त्या मुलांचे मार्क्स कमी झालेले हा, आहेत हा. आणि ज्यांचे कमी होते त्यांचे थोडेसे वाढलेले आहेत. हा, हा, हा. एवढंच फरक हा, झालेला हा. आहे. आता जे हे हॅश आहे ना, हॅश हा. आहे हे जास्त मॅटर करत आहे कारण हा. की बऱ्यापैकी हे प्रत्येकाचं बरोबर होतं. हा, आणि जे चेंज वगैरे झाले त्याच्यामध्ये हे एक आहे. हे ऑलमोस्ट बऱ्याच लोकांचा हा क्वेश्चन बरोबर होता. बरोबर होतं. हा, हे 1500 वगैरे ज्यांनी सगळ्यांनी कन्सिडर केलं होतं की yes बरोबरच म्हणून. असेल म्हणून, ओके. पण ह्याला त्यांनी चूक केलेलं आहे. तर पहिल्या आन्सर की मध्ये त्यांनी डी दिलं होतं, हम्म, पण आणि बी आणि डी हे 1500 किलोमीटर मुळे हे पण चेंज झालं. हम्म. 1500 किलोमीटर आणि हम्म. इवन मोर मुळे तो त्यांनी म्हणजे चेंज केलेला आहे. त्याला रॉंग पकडले आणि म्हणून बी आणि डी हे ऑप्शन दिलेलं आहे. आणि Okay. ऑलमोस्ट सर्व मुलांनी कसं की मिनिमम इलिमिनेशनच्या मेथडने एकच बाहेर काढलेला होता. आणि ओके. तो तसं पाहिलं तर 1500 किलोमीटर एवढं स्पेसिफिक कोणी लक्षात ठेवत नाही. ओके. आणि खूपच रेअर मुलांचा हा, हा बरोबर राहिलाय. ऑलमोस्ट सगळ्यांचा हा क्वेश्चन चुकलेला आहे. हम्म. तरी 2.5 मार्क्स हा. सगळ्यांचे ऑलमोस्ट कमी झालेले आहे. ओके, ओके. मला असं सांगायचंय विद्यार्थी मित्रांनो की ज्यावेळी आपण आता हे कुठले क्वेश्चन बदललेत कुठले चेंज झालेत तर ह्याच्याकडे तुम्ही जरा गांभीर्याने बघा कारण की पुढच्या वेळी असंच सेम असणार आहे सेम असणार आहे. की ह्याच्यात आता बरेच जण ह्याच्यामध्ये कन्फ्युज झाले असतील की ह्या हो. दोन्हीच्या मध्ये दोन मध्ये हा की कुठलं मारायचं तर ते म्हणजे आपलं कन्सायन्स यूज करायचं हा, की म्हणजे जे की मिनिमम इलिमिनेशन वाली मेथड होती हम्म, ती ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी रॉंग केलेली आहे. एमपीएससी ने चेंज केलेला तो पॅटर्न की ओके. 2 रॉंग दिले जातात ओके. ऑलमोस्ट. आणि हे रॉंग असं आहे की एकदमच अप्रॉक्सिमेट आहे. 1000 किलोमीटर पर्यंत बरोबर आहे, हम्म, हम्म, पण हे 1500 किलोमीटर त्याच्यापेक्षा जास्त आहे. हम्म, त्यामुळे तो खूप रेंज व्हायला लागली ना. इवन हम्म. मोरला काही लिमिटेशन नाही हम्म. ना, किती पण असू शकते. ह्याच्यातून निघू शकत होतं ह्याच्यातून जसं की हे समजा आपलं हे बंगालचं हा. उपसागर असं केलं की लगेच कळते की बाबा हा, हे एवढं आणि हे मोठं नॉर्थ आहे आणि हे साऊथ आहे. साऊथ आहे. सो आता नॉर्थ मध्ये म्हटलं तर उत्तर गोलार्धात हा, घड्याच्या काट्याच्या दिशेने तर हा. हे दिशे नाही का दिशेने नाही. हा. सो हे हे पटकन पिकअप करण्यासारखं पिकअप केलं होतं. होतं आणि हे सगळ्यांनी तेच केलं. पिकअप केलं हा. आणि दोन्ही मध्ये राहिलं होतं. ओके, आणि ओके, ह्या ट्रॅप मध्ये अडकले मिनिमम इलिमिनेशन वाले सगळे. ओके. आणि त्याच्यामुळे हा ऑलमोस्ट सगळ्या मुलांचा एक कॅन्सल झालेला आहे क्वेश्चन. म्हणजे कॅन्सल म्हणण्यापेक्षा कमी झालेलं कमी झालेला आहे हे 2.5 मार्क. हा तर हे एक ड्रास्टिकली मार्क्स कमी करण्याचं ऑलमोस्ट सगळ्या म्हणून जसं गेल्या वर्षी सेक्स सेक्स रेशोचा क्वेश्चन होता तर सगळ्यांचाच वाढला, तसं सगळ्यांचाच हा कमी झालेला आहे. ओके, ओके. हा. पुढचा प्रश्न आहे हा जिनोमवाला. हम्म. तर जिनोमवाल्याचं पहिल्यांदा तिने आन्सर दोन दोन. म्हणजे ए आणि सी. हा ए आणि सी दिलं होतं. आणि तिने काय विचारलंय बघा मेन Main ऑब्जेक्टिव्ह objective. विचारले. मेन ऑब्जेक्टिव्ह एकच असणार आहे. एकच असलं पाहिजे. आणि हा जो रिसर्च आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हम्म. हा खूपच इनिशियल स्टेजला आहे. तो म्हणजे एकदम म्हणजे हम्म. रिसर्च लॅबोरेटरी मध्ये बी तो कसं तरी ऍडजस्ट केला जातो. हम्म. त्याला लगे ऍप्लिकेशन ओरिएंटेशन पर्यंत त्यामुळं- नाही येऊ शकत तो. औषधशास्त्रात समावेश करणं हा इतका मोठा नव्हता तो रिसर्च. तो हा. एकदम बेसिक वाला फंडामेंटल सायन्सचा रिसर्च होता तो. ओके, ओके. त्याच्यामुळे हा ऑप्शन क वाला चुकीचा दिला. तर बऱ्याच लोकांना हे वाटू हा लागलं ह्या बऱ्याच लोकांचा बरोबर बरोबर. पण होता. हा. बऱ्याच लोकांचा बरोबर आणि होता. ऑलमोस्ट असे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत मेन ऑब्जेक्टिव्ह आले सिंगल ऑब्जेक्टिव्ह पकडून, तर हा याच्यामध्ये जास्त काही फरक नाही पडलेला. हम्म. त्यानंतर हे हे तर जगाचं वाढलेलं आहे. सगळ्यांचे वाढलेले आहेत. मी एक्सेप्शन आहे त्याच्यामध्ये. ओके. आता हा. हे कोणते बरोबर आहेत? आहे. आता पहिल्या आन्सर की नाही 3 दिलं होतं 3 दिलं होते. म्हणजे हे दिलं होतं आणि आणि पुन्हा फायनल केला ह्यांनी 2 दिलं म्हणजे सगळंच चूक दिले. चूक दिलं म्हणजे इथं पण परत एकदा मिनिमम इलिमिनेशन वाली मेथड आहे ती रॉंग केली. मॅक्झिमम रॉंग दिले तिथं. हम्म, पहिल्यांदाच झालं असेल असं की सगळेचे सगळे स्टेटमेंट चूक दिले तर हम्म, हम्म, इनकरेक्ट विचारलेलं आहे. हे बघा, हम्म. तुझं फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. हा, तिन्हीच्या तिन्ही ऑल ऑफ दिस बरोबर दिलेलं आहे. इनकरेक्ट म्हणले त्यांनी. हिनं करेक्ट म्हणजे बरोबर ना? करेक्ट एबीसी आर चुकीचं. इनकरेक्ट. चुकीचं आहे. सो हे पण तिन्ही चुकीचे म्हणजे खूप म्हणजे ट्रॅप मध्ये टाकलेला क्वेश्चन आहे हा तर. हम्म, आणि त्याच्यामुळे चुकणं साहजिकच आहे. ऑलमोस्ट खूप साऱ्या लोकांचा चुकला असणार आहे हा क्वेश्चन. हम्म. ठीक आहे. कुठला राहिला आता पुढचा? आता एक क्वेश्चन राहिलेला आहे फक्त हा न्यूक्लिअर बजेट वाला. हे तर सगळ्यांचा बरोबर आहे, ह्याच्यात काही नाही डाऊट.
ओके, वरील हा, पैकी सर्व सर्व मारले, मारलं असतं सगळ्यांनी, यात काय कन्फ्युजन नाहीये. आणि हे 2 कॅन्सल झालेले आहेत, cancel झाले. त्याच्याबद्दल सर थोडस बोलतील. हा हा. सचिन सर. तर मला सांगायचं की जागतिक शांतता जो हे होता हा हिने कॅन्सल केलेला आहे हॅश, आणि जमीन मर्यादा धोरण मध्ये हा पण हिने कॅन्सल केलेला आहे. हम्म. याचं बिगेस्ट रिझन सर काय आहे की हा जो पीस इंडेक्स आहे ना ते याचं चढत्या क्रमाने हे जर नसतं ना तर मग तिने दिलेलं आन्सर बरोबर होतं, हम्म. चढत्या क्रमाने नसतं. हम्म. त्यामुळं त्यांना कळालं की हे चुकीचं आहे म्हणून. हा. हा, हे असेंडिंग आणि डिसेंडिंग अकॉर्डिंग टू काय असेंडिंग हम्म. हे नसायला पाहिजे होतं सर. हा, कारण की just- जर असं ठेवलं असतं का नाही हम्म. तर मग मग ते तिने हे आन्सर दिलं होतं. हा. म्हणजे सी म्हणजे काय आईसलँड, हा, आणि ते पोरांनी हा. ट्रिक वगैरे लक्षात ठेवलं ट्रिक होतं. काढून मुलांनी केलं हा, होतं, हा. पण ते त्यांनी तसं तो बसत कॅन्सल नाही. केला, तर हॅश हा. केलेला आहे, हा पण हॅश आहे. हा, तर ह्याच्यामध्ये सर काय होतं की जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावे किती धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्णता होय, परिपूर्ण मर्यादा होय, आणि मर्यादा लादण्याचे काम याचे 2 पैलू पैलू विचारले आहेत. होते. पण प्रॉब्लेम सर काय झाला माहितीये का ह्याच्यावरती तिने काय विचारले बघा की याने लँड वरती कायम क्वेश्चन येतो. हा, लँड तुम्ही सर बघा म्हणजे हे मागच्या 5 वर्षाचे प्रश्न बघा, लँड कायम रिफॉर्म प्रश्न होते, येतो. लँड रिफॉर्म आणि सर होते. सोपे असतात प्रश्न. हा. लँड होल्डिंग किती आहे, त्याचे यांनी कायदे अवघड, होत आहेत. आणि यावेळेस यावेळी अवघड जरा अवघड विचारलं, म्हणजे आणि त्याच्यामुळे तो ट्विस्ट हॅश केलं, करावा लागला. ट्विस्ट केलं आणि ते असं ट्विस्ट केलं की मल्टिपल आन्सर तयार होत होते, हा, म्हणजे किंवा एकच कुठलं तरी तयार होत होतं. तयार आणि इथे दिले 2 पैलू. 2 आता इथं हे नसतं आणि नुसतं एकच असतं तर एक कुठलं तरी आलं असतं की रूपांतरावर मर्यादा, असं काहीतरी आलं असतं. म्हणजे त्याचा मेन उद्देश काय होता की काय म्हणायचं ते सेलिंग ऑन एक्झिस्टन्स लँड, ऑन कन्सॉलिडेशन ऑफ लँड, सेलिंग ऑन कन्सॉलिडेशन ऑफ, हे होतं त्याचा हा. आन्सर. मग हे एकच आन्सर आलं असतं आणि मग ते हा पीवायक्यू मधला प्रश्न आहे. नीट बघून घेतला असतं तर हा पण तर आला जमलं असता. असतं. आता 2 कॅन्सल झालेले आहेत. हा, आता असे सगळे म्हणून बघा, आता सर सांगतील तुम्हाला याच्यावरती की 5 कॅन्सल झाले, 5 चेंजेस आहेत हे, हम्म, हम्म, आणि 2 कॅन्सल आहेत. हे हम्म, हॅश वाले आहेत, हे चेंज वाले आहेत. हम्म. तर हे ऑलमोस्ट आता 17 मार्क्स, जसं सर म्हटले होते तसं 17 मार्क्स व्हॅरिएशन येऊ शकतंय. हम्म. तर याच्यामुळं आता काय आहे की अगोदर मुलांना जे मार्क्स आले होते, 120 वाला मुलगा आता 105 पर्यंत, 108 पर्यंत पण खाली आलेला आहे, 108 वाला पण 120 पर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं व्हॅरिएशन झालं आणि कन्फ्युजन झालेलं आहे. तर एक मार्केटमध्ये जे काही ऑथेंटिक लोक आहेत तर त्यांच्यासोबत डिस्कशन करून आणि आम्हाला जे कन्क्लुजन वाटलेलं आहे की फॉरेस्ट म्हणजे काय आहे की फॉरेस्टमध्ये आता आपलं मेन कट ऑफचं डिस्कशन ह्याच्यामध्ये फॉरेस्टचं आहे, फॉरेस्ट सर्व्हिस, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसचा. तर फॉरेस्टमध्ये सर्वच मुलं इलिजिबल नसतात आणि 150 जागा आहेत, जनरलला खूप साऱ्या जागा आहेत. तर यामुळे काय होणार आहे की कट ऑफ खूप खाली येणार आहे. कशाच्या, राज्यसेवेचा जो कट ऑफ आहे सिव्हिलचा त्याच्यापेक्षा. तर काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा की एवढं पण जास्त कट ऑफ येत नाही, की बेस इफेक्ट असतो तर एवढं जास्त कमी येत नाही. आम्ही एक्सपेक्ट करत होतो की 8 ते 10 मार्क्स कमी येऊ शकतो, पण बऱ्याच जणांसोबत डिस्कशन केल्यानंतर असं समजून आलं की 6-7 मार्क्स पर्यंत खाली येऊ शकतो, जास्त काही खाली येणार नाही. म्हणजे सर तुम्हाला याच्यावरती आणखी जास्त डिटेलमध्ये सांगतील. सर तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये बोला. मागील जवळपास 6 मेन्स मी दिलेले आहेत आणि त्यामुळे जरा बऱ्यापैकी मला कटअपचा अंदाज आहे. माझे कायम प्रश्न, माझी कायमची मार्क ही 140च्या दरम्यान कायम राहिलेली आहेत, यंदाही चांगले आहेत. सो मला असं सांगायचं की म्हणजे बेस इफेक्ट हा पडतोच, कारण की कसं होतंय की ज्यावेळी आम्ही आता बघतो तर ही रेंज आपण अशी पकडली तर 0 ते 100 पकडा, 100 ते 110 पकडा, 110 ते 120 पकडा, 120 ते 150 पकडा. तर इथं जे असतात ती कमी असतात, कमी. आणि जसं जसं हे खाली जाईल ना तसं तसं ते वाढत जाते, इथं वाढ तयार होते. नंबर ऑफ स्टुडंट ऑन सिंगल डिजिट मार्क्स, हा, एका डिजिट वरती असते. येस येस. आणखीन सर आता 0.25 चा खेळ आहे सगळा, हा, 0.50 चा खेळ आहे. सो समजा 1 मार्क आपण घेतला तर त्याच्यात समजा 115 येतं, बरोबर का. आता समजा आपण फॉरेस्टचा कटअप 115 पकडूया, हा. तर 115 च्या दरम्यान कुठेतरी लागेल असं पकडूया. हा, तर फॉरेस्ट 115. हा, हा, तर 115.50 आणि 116.00 आणि सर फक्त 115. तर मला वाटतं ह्या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये आणि ह्या ह्याच्यामध्ये आणि इथं 116.50 हा. आणि ह्याच्यामध्ये तर म्हणजे जास्त व्हॅरिएशन होते सर. मुलं खूप जादा असतात. हा, मुलं खूप जादा असतात. आता इथून पुढे जर समजा यांना 500 पोरं भेटली तर 116 आणि 116 पॉईंट मध्ये 1000 पोरं मिळतील. 1000 आणि पाहिजेतच किती. आता 144 जागा आपल्या फॉरेस्टच्या आहेत, 144 जागा सर.
हा. आता गुणिले 12 करा, स्टँडर्ड त्यांचा फॉर्म्युला. कधी कधी ही संख्या 15, 16 पर्यंत वाढते. हा. पण मला असं वाटतं की 12च पकडा, 12 हे स्टँडर्ड आकडा आहे. सो हे समजा 150 पकडलं सा आणि हे 12 गुणिले केलं असं तर 12 पंच 60 आणि 12 आणि 6 18. 18. हा, म्हणजे 1800. 1800 पोरं घेणार सर. हा. मला वाटतं ते जास्त घेतील पोरं. 1822 मुलं घेतील असा अंदाज आहे हा हा सगळ्यांचा. हा हा 16 करता कमी जागा असेल तर 16 मल्टिप्लाय 16 करतात. करतात. हा. म्हणजे मला असं वाटतं 1800 की घेणार नाही तर जास्त 2200 मुलं घेतील. घेणार आहेत मग त्याचा फायदा कटअपला होईल सर. कट ऑफ होईल. कारण की पण जास्त नाही होणार. हा. म्हणजे एका मार्कामध्ये जास्त पोर असतात. हा. 1-2 मार्काचा हार्डली हा झाला हा, तर. लेट ले 1 मार्काचा डिफरन्स पडेल. आता समजा हा. आपण प्रेडिक्ट करतोय की 115 प्लस मायनस 2. 2. हा. हा जर समजा आपण आता प्रेडिक्ट करतोय हा. आणि तर ज्यावेळी आपण ऍक्च्युअल कट होईल त्यावेळी तुम्हाला कळेलच ह्याच्या दरम्यानच कुठेतरी असेल. तर त्याच्यामध्ये हे सगळं फॅक्टर असणार आहेत. नवीन पेज वरती एक्सपेक्टेड कट आपल्या एक्सपेक्टेड फॉरेस्ट कट ऑफ. मोठ्या अक्षरातला 2025 आणि खाली राहायचं. सर प्रिडिक्ट करताय 115 प्लस मायनस 2 मार्क्स. म्हणजे या रेंज मध्ये सरांना असं गट फिलिंग आहे की इंट्युशन आहे की 115च्याच अराउंड 15च लागू शकतो किंवा 14 लागू शकतो, 15च्या वरती पण नाही जाणार, सरांचं असं प्रिडिक्शन आहे. तर हे सर्व सरांच्या अनालिसिसच्या बेसिस वरती आहे. आणि सरांचा कट ऑफ गेल्या वर्षी बी सरांनी प्रेडिक्ट केलं त्याचप्रमाणे लागला आहे. गेल्या वर्षी सरांनी पण सांगितलं होतं की 115च्या आसपासच कट ऑफ लागेल. तर एक मार्क सगळ्यांचा ऑलमोस्ट ते वाढल्यामुळे तो राज्यसेवेचा राज्यसेवेचा तर ते 17.5 झाला. म्हणजे जेवढा त्यांनी फर्स्ट आन्सर की सांगितलं होतं तेवढा एक्झॅक्ट 115चा कट ऑफ 115लाच लागला होता. आणि तो वाढलेला मार्क्स 2.5 मार्क्स होते सगळ्यांचे निगेटिव्ह झालेले सेक्स रेशो वाले. तर ते सगळ्याचे वाढून 17.5 ला गेला. आणि कुठलाही हॅश झाला नव्हता गेल्या वर्षी. विशेष म्हणजे यावर्षी 2 हॅश आहेत जे की तुक्के लागून आपल्या सगळ्या ट्रिक्स लागून होते. ते गेल्या वर्षी सगळे जसे तसे ठेवले होते. पण यावर्षी चेंज केलेला आहे. तर 4 मार्क्स कमी असल्यामुळे जे की अगोदर म्हणत होते 118 वगैरे 17 वगैरे लागेल, तर तो कट ऑफ 2 कॅन्सल झाल्यामुळे 115च्या अराउंड येत आहे तो खाली, असं सरांचं प्रिडिक्शन आहे सध्याच्या कंडिशन मध्ये. आणि सरांना सिव्हिलचं किती वाटतंय? सर सिव्हिल बद्दल बी थोडस बोलतील. एक नवीन पेज तुम्हाला. सिव्हिलला जागा 149 आहेत आणि ओपनच्या आय थिंक जागा 12-13 असतील. 12च्या दरम्यान आहेत. सो 12 जागा असल्यामुळं समजा हे 20 घेतील, 20 पट घेतील. तर 20 पट घेतलं तर 12 दोन्ही 24, म्हणजे त्यांना 240 मुलं पाहिजेत कसली ओपन वाली. आणि त्यामुळं हा कट ऑफ क्वाईट हायेस्ट असू शकतो. तर मला असं वाटतं, म्हणजे माझं प्रेडिक्शन असं आहे, कॅन्सल किती पण होऊ दे, मेरिट काही कमी येत नाही. तर ते मेरिट 125 प्लस मायनस 2 लागू शकतं मला. म्हणजे 127 पण लागेल आणि 123 पण लागेल. म्हणजे हे सरांचा ह्याच्यामुळे की जनरलला कुठलीही जागा नाहीये ह्याच्यामध्ये. सिव्हिल सर्व्हिस मध्ये 5 जागा फक्त मला वाटतं ह्याला आहेत आणि 5 जागा ह्याच्या आहेत ARTOच्या. तर ARTO साठी समजा प्रिलियमला ते सगळ्यासाठी कन्सिडर केले आहे असं पकडून सरांच्या 12-13 साठीच हे प्रेडिक्शन आहे. आणि फॉरेस्ट मध्ये जनरल जागा 49 आहेत. तर त्या रेशो मध्ये आपला कट ऑफ तिथपर्यंत खाली येऊ शकतो. तर आपण 123 प्लस मायनस 2 पकडला तरी 121 पर्यंत सिव्हिलचा कट ऑफ खाली येऊ शकतो, खूपच कमी आला तर. की जर इफेक्ट पडला तर. सर तर म्हणताय की कॅन्सल झाल्याचा इफेक्ट पडत नाही. जर पडला तर तो फक्त 21 पर्यंत खाली येऊ शकतो, 21 पेक्षा खाली काही येणार नाही. आणि त्याच्यानंतर 5 मार्क समजा 116 पर्यंत त्याचा कट ऑफ लागू शकतो फॉरेस्टचा. तर 116 हायेस्ट असेल फॉरेस्टचा, 17 पण नाही लागणार आणि 12 पण नाही लागणार. सरांचं म्हणणं की 12 पण नाही लागणार, 12.5 लागेल पण 12 पण नाही लागणार. तर जे मुलांना 110च्या वरती मार्क्स आहेत त्यांनी ऑलमोस्ट सगळ्यांनी तयारी करायला हरकत नाही फॉरेस्टची. आणि कोणाला काही अडचण असेल तर आपण पर्सनली बोलू फोनवरती. सर इथं तुम्हाला नीती अकॅडमीमध्ये जमाल मुलांनी सर अवेलेबल आहेत, ते तुम्हाला गाईड करतील. आणि सचिन सर आपल्याकडे आल्याबद्दल सचिन सर धन्यवाद. तुम्ही लास्टचे 2 शब्द बोलून याच्यावरती कटअप वरती आपण थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, हे कटअप वगैरे हे फक्त प्रेडिक्शनच्या गोष्टी आहेत. खरा तर तुमचा अभ्यासच आहे. जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर या कटअपची वगैरे काही गरज नाही. ज्या मुलांना 125च्या वरती मार्क आहेत त्यांनी बिंदास तयारी करा. आणि ज्या मुलांना 115च्या वरती मार्क आहेत बिंदास तयारी करा. केलेला अभ्यास वाया जात नाही. अनायसे समजा तुमचं बॅड की बाबा झालं नाही तरी काही तो अभ्यास वाया जात नाही. लगेच आता परीक्षा आले जून मध्ये,
जून जून 31 मेला. 31 मेला लगेच दुसरी परीक्षा आहे. हा सो आता पॅटर्न आपला सेम झालाय. बॅच बद्दल. हा, पॅटर्न आपला सेम झालाय. तर युपीएससी आणि एमपीएससी हे आता काही जास्त फरक राहिलेला नाही. त्यामुळे तुम्ही जोरात अभ्यास करा. मी सुद्धा केलेला आहे. आणि आता माझं मन परिवर्तन झालं की मी आता युपीएससी का करू नये. हा, म्हणजे एवढं ह्या फॉरेस्टनं आपल्यावरती हे केलंय. आपण पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह साठी आग्रही होतो. पण मला असं वाटतं की नवीन हे चॅलेंजेस नाहीये, नवीन Opportunity. अपॉर्च्युनिटी आहेत. आणि त्यासाठी माझे मित्र महेंद्र सर यांनी बॅच पण चालू केलेली आहे. आणि जर कुणाला असं वाटत असेल की 115च्या वरती स्कोर आहे माझा आणि माझं होऊ शकतं फॉरेस्टला, तर नक्की जॉईन करा. फायदाच होईल. आणि सरांनी आधीची पण बॅच घेतली होती, चांगला रिझल्ट आहे. तर मी असं तुम्हाला ही अवश्य रिकमेंड करेल. ऑलरेडी ऍडमिशन झालेले आहेत. एक बॅच चालू आहे एक आमची. बॅच चालू आहे. आणि मला असं वाटतं की फायनल पर्यंत जाण्यात काय अर्थ नाहीये. शेवटचं 20 दिवसात काही कोण पोस्ट कोण निघत नाही. खूप कमी शक्यता आहे. कारण की ऑलरेडी आता कॉम्पिटिशन भरपूर वाढले. आणि 2 ऑप्शनल आहेत. 2 ऑप्शन आणि मुलांनी जे 50 मुलं आहेत क्लासमध्ये आता सध्या, त्या मुलांचे पेपर वगैरे मी ऑलरेडी युट्यूब वरती टाकलेले आहेत. टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत. ते मुलं युपीएससीच्या टॉपर पेक्षा बी भारी लिहितात, हे विशेष आहे. युपीएससीच्या टॉपरच्या पण आम्ही क्लासमध्ये कॉपीज कम्पेअर केलेल्या आहेत आपल्या क्लासमधल्या मुलांच्या. आणि जर कोणाला बघायचं असेल तर आम्ही त्या सर्व कॉपी आहेत ना ऑफिसमध्ये ठेवलेल्या आहेत नीती आयोगच्या. तर तुम्ही पाहू शकता की आपले मराठी मुलं किती छान लिहित आहेत ते. त्यांना फक्त थोडंसं गायडन्सची गरज आहे. मला असं वाटतं की सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या. वाटले तर एक 5-6 दिवस सर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवा. आम्ही शिकवा पहिले free of 6-7 cost. लेक्चर फ्रीच ठेवलेले आहेत युट्यूबच्या आणि आमच्या ऍप वरती ते 6-7 लेक्चर आहेत. ते सर्व आणि फ्री आहेत. फीचं वगैरे काही टेन्शन घेऊ हा. नका. सर फीचं पण हे करतील. पण तुम्ही रिझल्ट द्या. तुम्ही इथे येऊन प्रामाणिकपणे अभ्यास करा. प्रामाणिकपणे मेहनत करा. आणि मिळून जाईल तुमचं. आरएफओ ही प्रत्येकाची चांगली पोस्ट आहे. क्लास 2 मध्ये सर गॅझेटेड पोस्ट आणि खूप चांगली पोस्ट आहे. ड्रीम पोस्ट आहे. बॉस वगैरे असता तुम्ही. एसीएफ जरी क्लास 1 असलं तरी एसीएफ इन्स्पेक्टरी पोस्ट आहे. तुम्हाला ऍक्च्युअल जे काम करायचं असते ते आरएफओच एक्झिक्यूट करतात. सो चांगली पोस्ट आहे. एक युनिफॉर्म सर्व्हिस आहे. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही बनू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आणि धन्यवाद आम्हाला एवढं ऐकल्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू सचिन सर आल्याबद्दल आणि आम्हाला कटअपची एक आयडिया दिल्याबद्दल. आमच्या मुलांना पण जे काही स्टुडंट आहेत त्यांना पण एक आयडिया येऊन जाईल की कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे ते. कंबाईनचा पेपर सर्वांनी छान द्या. कंबाईन साठी सर्वांना ऑल द बेस्ट. पेपर पुढे गेला तर ठीक आहे, नाही गेला तरी सर्वांनी शांत माइंडने आपला पेपर सॉल्व्ह करा 1 तास देऊन. ज्यांचं व्हायचं त्यांचं सिलेक्शन होणार आहे, ज्यांनी मेहनत केलेली आहे. थोडंसं लकचं मॅटर आहे पण ही प्रिलिमची स्टेज आहे आणि एक्झाम आणखी खूप सारे एक्झाम पुढे आहेत. तर कोणी पॅनिक व्हायची काही गरज नाही. व्यवस्थित उद्याचा पेपर द्या. सर्वांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू. मला एक धोनीचं वाक्य सांगावंच वाटतं की धोनीला विचारलं होतं की तू एवढा कूल कसा काय राहतोस. तर तो मला सगळ्यांनाच म्हणला होता की जर तुम्ही वर्षभर मेहनत केली असली तर एका दिवसानं काय होणार आहे. आणि जर तुम्ही वर्षभर मेहनत नाही केली असेल तर एका दिवसानं काय होणार आहे. सो चॉईस इज युअर्स. आणि सगळ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. मे बी पुढे जाईल नाही जाईल या लकचा पार्ट आहे. पण झाली तर बेस्ट ऑफ लक, नाही झाली तरी बेस्ट ऑफ लक. अजूनही येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.